सगळे जोरात. असं होतं शिवाजी राजा. एक साथ टाळी वाजवायची माय बाप. माग छत्रपतींचे मावळे उभे आहेत. माग सगळ्यांनी टाळी वाजवत चालायची एक साथ. धन्य धन्य शिवाजी सुर, धन्य धन्य शिवाजी सुर, पराक्रमी तोर केले जर जर पाजुनी पाणी दृष्ट बदला. घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंकविणे गगनासकी. पाण्याची डोळी ती देशाची उंचारी. त्या माय माऊलीनं शोभाराजाला घडवलं. शोभाराजाला घडवलं, वाढवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत पाडलं आणि वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोर मानलं. मर्द मावळाचा नाव केला. मर्द मावळा कोण आहे का? जातीचा नव्हता बर का, 18 बगड जातीतला मर्द मावळा होता. आणि राजाला बघण्याकरता अफजल खानानं कप्पातवाडीला आपल्या विचारला, अरे कोण आहे शिवा? मैं लाऊंगा शिवाजी को, मैं लाऊंगा. विडा उचलला आणि महाराष्ट्राच्या गोंडीवर आला. पहिलं गाव लागलं तुळजापूर. तुळजापुरात मंदिर लागलं तुळजाभवानीचं आणि मंदिरात आले शंभर वाजू लागला. कशा वाजला शंभर? ऐका. निर्गुण प्रगतरी भावानी अफजल खानाला. आणि तुळजापूर सोडल्यानंतर पंढरपुरात आले. मायबाप पंढरपुरात मंदिर कोणाचं? पंढरपुरात पांडुरंगाचं ना. आणि अभंग वाजू लागला कोणता माहिती का? माझे 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 कोणी नाम भेटो बाटे. मर्यादा होती म्हणून पंढरपूर सोडलं. पंढरपूर सोडलं मंडळी. पैठण मध्ये आले. पैठण मध्ये कोणाचं मंदिर? बोला ना, बोला ना. पैठण मध्ये कोणाचं मंदिर? एकनाथ महाराज. वरानं अभंग वाजू लागला कोणता माहिती का? दौर फिरवी तो तुम्ही डुबुडुगारे का.
मला 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 पंढरीला मला पंढरीला नेलं ग बया बया दाताचं दाचून घ्या ग कोणी दाताचं दाचून घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी आणि आता बरोबर 9:15 वाजता पैठण सोडलं आणि पैठण सोडल्यानंतर जेजुरीत आले आपल्या दैत्यात आले दैत्यात कोणाचं मंदिर आहे गडावर बोला 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 अहम माग्या सोम माग्या अहम माग्या सोम माग्या प्रेम नगरावारी सावध होनी बजने लागा देव तेरा गवारी मल्हारीची वारी मल्हारीची इच्छा मुली संभाळून नकात पडाला नरकात वारी बोध बुद्धी ज्ञान देऊन मुलगा महाद्वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची आणि मंडळी वेळेमध्ये जेजुरी आपलं दैत्य सोडावं लागलं आणि मग आळंदीत आले आळंदीत कोणाचं मंदिर आहे माऊलींचं नाही आणि माऊलींच्या मंदिरात आलो बाजू लागला कोणता माहिती का ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम आनंद रे सांगू पांडुरंगा तुझ्या नामाची रे झुलझुलवारे गंगा हे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि मग 9:30 फक्त 10 मिनिटं कमी असताना भोर मार्गाने खाली जायचं भोर मार्गाने खाली जात असताना एक मांडरगड लागतं बघा प्रतापगडाकडे जाताना तिथं कोणाचं मंदिर मांडरगडावर कोणाचं मंदिर आहे काळूबाईचं ना त्या काळूबाईच्या मंदिरावर सुद्धा गेले होते आमच्या आणि तिथं अभंग गायला निर्गुणी राजा कदमाहून माझे गाव निर्गुणी राजा कदमाहून माझे गाव शकुन 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 चालावया आली या बाई माझं आणि मग लागली छत्रपती शिवरायांची मुली आणि मग शिवरायांची मुली लागल्यानंतर शिवरायांचे विचार कानाला एवढा कोणते काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं अशीच देखणी होती एक मुसलमानाची सुन अशीच देखणी होती मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो गुणवान
पद्धतीनं प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली. दोन महायुद्ध आमने सामने उभे. आओ शिवा, आओ. गले लक्ष मारे. आमने सामने उभे. छत्रपती शिवरायांचं प्रत्येक हालचालीवर लक्ष होतं अफजल खानाच्या. हा काय बी करू शकतोय. अफजल खान म्हणायचा आओ, गले लक्ष मारे. आलिंगन दिला राजाला, कपताना अभिमानाला, राजानं डाव मला केला, वाघानं खतवार केला, कोतळा बाहेर काढला. अफजल खान ओरडला, गेला. पण अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद पटला, मागून वार करणार. पण तेवढ्यात आपला पण होता जीवा